कोण आवडतो जास्त मोबाईल कमी मोबाईल हे बघा मोबाईल. हॅलो मित्रांनो, तर त्या दिवशी तुम्हाला मी पराठी आपली रोडवरूनच दाखवली. तर हे बघा आपली तूर अशा प्रकारे झालेली आहे. याला अशी थोडीशी छिद्र पण दिसत आहे. बहुतेक पाण्यामुळे असं झालं असेल. आपल्याला काही तेवढं या पिकाचं काही कळत नाही. पाऊस आल्यावर होऊन जाईल नाहीतर. तर हे अशी तूर झाली आपली. आणि आता मी तुम्हाला कापूस दाखवते. हे बघा कापूस असा झालेला आहे आपला. हे कोणत्या पराठीला 4 पानं, कोणत्या पराठीला 6 पानं. आता सध्या आपण पावसाची वाट पाहत आहोत. बिलकुल पाऊस नाही. पूर्ण अशी जमीन कोरडी कोरडी झालेली आहे. काय माहित पाऊस कधी येते. आज आपण टाकणार होतो खत. तर आपली आता खताची गाडी आलेली आहे. आज आपण 12 वाजताच मजूर बोलवलं होतं खत टाकण्यासाठी, पण अजून ते यायचंच आहे. 12 वाजून गेले. खताची गाडी आपण अगोदरच मागवली होती, तर आता खत पण आलं आपलं. मग बाया आल्या का शेतात नेऊन टाकतील त्या. हे शेताचं काम प्रत्येक काम वेळेवरच व्हायला पाहिजे. पण आता पाऊसही नाही आहे. येऊ शकते पण संध्याकाळपर्यंत, माहीत नाही आता येते का काय. तर पाऊस असो की ऊन असो, पण हे शेताचं काम वेळेवरच करायला पाहिजे. आता हे माझे मिस्टर आणि हे दादा दोघंजण मिळून अशी एक एक करून खताच्या थैल्या गाडीमधून उतरवत आहे. तर आता खताच्या थैल्या फोडायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला हे खत थोडंसं मुरुमासारखं दिसत आहे, पण हेच खत आता आपल्या कापूस वाढायला मदत करणार. हे बघा कसं दिसते, मुरुम असते ना तसंच दिसत आहे. आणि ही दुसरी थैली, ही पण सेम तशीच आहे. दोन्ही थैल्या आता मिक्स करून घेतल्या यांनी. आणि हे पण खत तशाच प्रकारचे आहे. थोडंसं याचा रंग काळसर आहे. आणि आता ही तिसरी पण थैली टाकली. आता हे तिन्ही मिक्स करणार. नाही, आणखीन एक राहिलं वाटतं याच्यात टाकायसाठी. अजून एक थैली बाकी आहे. बघू त्याच्यामध्ये कशा प्रकारचं खत निघते. झालं आता ही आखरी थैली होती. आपलं आता पूर्ण खत मिक्स करून झालं. आता बस टाकायचं काम बाकी आहे. झालं सगळं खत मिक्स करून. 4 प्रकारची खतं होते हे. 4 प्रकारच्या थैल्या मिक्स केल्या. आता बस आपल्या बायाच यायच्या आहे. कधी येतात माहीत नाही. चला आता खत टाकणारे मजूर आले आहे. सध्या त्यांच्या ओट्या बांधणं चालू आहे. शेतीतील काम दिसायला सोपं वाटतं, पण प्रत्येक टप्प्यामागे खूप मेहनत असते. तयारी नीट झाली तरच काम नीट आणि वेळेत पूर्ण होते. चला आता यांचं काम मी तुम्हाला दाखवते. आणि तो दादा आतमध्ये थैल्या नेऊन ठेवायचं काम करत आहे. आणि बघा आता सगळ्या बाया नाही का तयार आहे ओट्या भरून खत टाकण्यासाठी. हे यांना सगळं खत वगैरे माझ्या मिस्टरने मिक्स करून पहिल्या ओट्या पण भरून दिल्या. आता बायांना खत टाकायला सुरुवात केली. मस्त एकामागे एक खत टाकत आहे. तिकडे माझे मिस्टर पण आहे उभे. हे बघा पटपट खत टाकून झालं पाहिजे यार. हे इकडे पावसाचं वातावरण आहे झालं. आणि आपल्या ह्या शेताच्या साईडनंच अजून एक शेत आहे. तिकडे पण आज बाया येणार होते. बाबा त्यांची वाट पाहत आहे. 10 वेळ जात आहे येत आहे. ते दुसऱ्यांच्या शेतामध्ये आहेत. आता बायांना यायला किती वेळ होते. इथं खत रस्त्यावर ठेवलं आणि पावसाचं वातावरण झालं म्हणून. आणि तुम्हाला वाटत असेल मी बसूनच आहे, तर मी बसून नाही. मध्ये मध्ये ह्या दादाला नाही का मला थैल्या उचलून द्यावं लागत आहे. हे बघा आज आपण नाही का 11 वाजता आलो शेतामध्ये. 11 वाजतापासून हा आपलं खत 11:30ला आणून देतात. बाया आल्या 1 वाजता.
आता चालू आहे त्याचं काम. आता माहीत नाही किती वाजता. आता आमच्या शाळेचा टाईम झाला, 2 वाजता शाळा सुट्टी होते. 1:38 झाले आता त्याला घ्यायला जावं लागेल. आता ऊन आलेलं आहे. आता आमच्या शाळेमुळं नाही का आपल्याला हे मजूर सकाळी पाहिजे, तर उशिरा आले का मग शाळेचा प्रॉब्लेम येते. आता त्याला घ्यायला जावं लागते. असे काम आता कोण घ्यायला जाईल, तर विद्याला मला कॉल करावं लागेल आणि सांगावं लागेल आणून ठेव म्हणून. सकाळी आले तर 12पर्यंत मोकळं होते. पण उद्या यांची कॅटरिंगची ऑर्डर आहे, त्याच्यामुळे नाही का हे आपल्याला आज खत टाकणंच गरजेचं होतं. जवळपास इकडं अर्ध शेत झालेलं आहे. हे झाल्यावर मग हे इकडच्या शेतामध्ये टाकायचं. इकडचं कमीच आहे, इकडे जास्त वेळ नाही लागणार. इकडलं झालं अर्धा, अजून 2 तास लागले. 1-2 तासमध्ये होऊन जाईल पूर्ण. हे बघा कापूस असं हे इथं झालेलं आहे कट टाकणं. असं थोडंसं दूर दूर टाकत आहे. मिक्स करायला लागेल ना. हे होईल ना इकडे एवढं. हो नाही ना, मिक्स तिकडलं वेगळं आहे ना. हो नाही घेत आहे. 3 करा. पण पुरीले का नाही 4 केलं तर चालेल, पण पराठी 3च करा. एका मुठीमध्ये 3 झाडं का? पुण्याची लहान राहायची 2 केले चालायला लागेल. हो हो. हे एवढे जे ठेवून आहे ना तेवढ्यातच इकडचं होतं. तिकडं काय माहिती उरलेलं नाही ठेवता येत, है ना. मिक्स केलेलं नाही ठेवता हो 2 सुंगड्याच आहे तिथं. हो काय पाणी पाहिजे. खत जास्त आहे तर हे म्हणत आहे का जास्त खत टाका, उरलं नाही पाहिजे. उरलं तर ते कामी येत नाही मिक्स केलेलं. मध्ये मध्ये त्या दादाला थैल्या भरून द्यासाठी उठायला लागत आहे. केलं घेऊन त्याला थैली उचलून द्यायला लागत आहे, म्हणून मध्ये मध्ये बंद करायला लागत आहे स्टॉप. शेती म्हणलं का स्वतःच काम करायला लागते यार. काहीतरी मस्त भरून देतात. मी करत नाही तेवढे शेतीतलं काम, तेवढं म्हणजे आपल्याला जमतच नाही, आपण कधी केलंच नाही. आमच्या शेतात मस्त वाटते यार. हे कसं असं रोडला लागून आहे ना, तर असं पूर नाही होत. मस्त गाड्या चालू राहते, मस्त छान. आज अशी हवा पण आहे, लगेच ऊन येते, लगेच पाऊस पडत आहे. आता हे वाटलं का हे खत असंच जाते पाण्यामध्ये. पाऊस लागला होता, पावसाचे थेंब लागले आणि मग थांबले. बरं झालं, नाही तर काही खरं नव्हतं आज आपल्या शेतात आलं का असंच होते. त्या दिवशी तणनाशक मारायचं होतं आपल्या शेतामध्ये, फवारा मारत होते, पाऊस लागला. मग घरी आले निघून. दुसऱ्या दिवशी आले, त्या दिवशी पाऊस लागला. तणनाशक खत टाकताना पाऊस नाही पाहिजे. मग आपलं काम झाल्यावर पाऊस आला पाहिजे. कामाच्या मध्येच पाऊस येते. हे बघा खत संपत आलेलं आहे, एवढंच बाकी आहे. शाळेला स्कूल बस तिकडे, आपल्या बस स्टॉपवर स्कूल बस तिकडे. आता आपल्या बसनं नाही आहेत. आता यांनी सोडायला पण जातात, घ्यायला पण जातात. खत मिक्स करायचं आता हे कधी येईल का.
माझा आवाजही नाही जात, आवाज दिला तर. मी नाही करू शकत मिक्स, हे माझ्या हाताची आगच होते. ते टाकतच कशा आहेत बाया, त्यांना सवय असतात, त्याच्यामुळे त्याला काही होत नाही. मी थोडंसं हातच लावला होता तर माझ्या हाताची आग होते. अहो हे मिक्स करायला लागते ना, थांब म्हणत आहे. गेला बस माझा आवाज इथपर्यंतच तिथपर्यंत. हा ब्लॉग. आता मला आतांगला घ्यायला जायचं आहे, त्यामुळे इथेच थांबते आणि पुढचं काम मी तुम्हाला नंतर दाखवेन. तोपर्यंत काळजी घ्या. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.